नाशिक शहरामध्ये सध्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक रस्ते हे निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार सर्वसामान्य नाशिककर पालिका प्रशासनाकडे करते। मात्र आज नाशिकच्या सिडको परिसरामध्ये विजयनगर येथे मुख्य डांबरीकरण रस्त्यावरून एक वाळूचा ट्रक जात असताना त्या रस्त्याला भगदाड पडल्याची घटना घडली आहे। महापालिकेने बनवलेल्या रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रक जात असताना रस्ता खचून ट्रकचे टायर थेट रस्त्याच्या भगदाड पडलेल्या खड्ड्यात अडकले। आजूबाजूला असलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी ट्रक चालकाला यश आलं, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था किती भयानक आहे याचा प्रत्यय नाशिककरांना आलाय। नाशिक महानगरपालिका प्रशासनाचा हा भोंगळ कारभार समोर आल्यामुळे आता सर्वत्र शहरभर या अपघाताने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।